पण मग पाहुणे म्हणून आलेले लोक येऊ शकतात का? म्हणजे अरे ते तर या घरातले पाहुणे आहेत. त्या इथं काय करतात? पाहुणी नाही, सून आहे मी या घरची. माझ्याशी नीट बोलायचं. हा अहो मी तुम्हाला आर्याताईच म्हणते. तुम्हीच मला ये म्हणून हाक मारताय. मीच नीट बोलायचं. तुझ्याशी बाकीचे बोलायला मला वेळ नाही. तुझा या घरातनं काय आणि किचन मधनं काय जायला आले नाही. ह्या अशा ताईंना स्वयंपाकात मदत करायला आले. थांब. तुला एकदा सांगितलेले कळत नाही का? किचन मध्ये फक्त या घरातल्या लेकी सुनाच येऊ शकतात. अहो मग तर आर्याताईंनीच बाहेर जायला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत मुक्ताला माझी बायको म्हणून, या घराची सून म्हणून स्वीकारत नाहीत ना, तोपर्यंत मी तुम्हाला माझा बाप म्हणून स्वीकारणार नाही. पण फक्त माझी अशी इच्छा आहे ना की तुम्ही असं इथे अपमानित होऊन नका जाऊ. तुम्ही इथून आदरानं जावं इतकंच. जाऊ द्या घरला. आता सुद्धा घरचे इथे आहे हे माहित असताना ती किचन मध्ये काम करते. तिच्या मनाचं दुखणं तिलाच माहित. कुतूहल बघायचंय तुम्हाला? हे बघा तुमचं कुतूहल. काय कुतूहल? काय ताई? तुम्ही माझ्यावर संशय घेता ते एक वेळ ठीक आहे, पण ह्या पिशवीवर, रिकाम्या पिशवीवर तुम्ही संशय घेताय. काय हो, बरोबर नाही. माझ्यावर कशाला घेताय? ठीक आहे, मग आपण पिशवीलाच विचारूया ना. रिकामी पिशवी एकटी कुठे बाहेर चालली आहे? ते श्रीखंड श्रीखंड आणायला चाललो होतो. मग ते आज मला कळलं की आज पुऱ्यांचा बेत आहे. म्हटलं आपण जाऊन श्रीखंड आणूया, नाही का? येऊ का मी? श्रीखंड आणायला चाललात, काहीच हरकत नाही. पण मग दागिन्यांची पिशवी घेऊन कशाला चाललाय? ही दागिन्यांची पिशवी आहे? हो. मग मला वाटलं की अशीच आपली पिशवी आहे. मला कळलंच नाही ना की दागिन्यांची पिशवी कुठली आहे. ती मी आपली घेतली आणि निघालो सरळ. बरोबर, काही हरकत नाही. चुकून झालंय ना, दुसरी एखादी पिशवी घेऊन जा, काहीच हरकत नाहीये. नाही मी आता जाणारच नाही. म्हणजे कशाला जायचं? आता इथलं सगळं तुमच्या ताब्यात आलेलं आहे, तर मी जाणार आणि श्रीखंड आणणार. तसंही तुम्हाला मी आणलेलं श्रीखंड आवडणारच नाही, नाही का? ठीक आहे, तुम्हाला जे समजायचंय ते समजा. पण दागिने आणि तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आणून द्या. चल मुक्ता, स्वयंपाकघरात जाऊ. अहो नको मोठी आई, मी तिकडं आलेलं त्यांना नाही आवडणार. मी सांगते ना तुला, गुपचूप चल. आणि खोलीच्या बाहेर मी घरभर फिरायला नाही पडलेले. तू सून म्हणून या घरात आल्यानंतर तुझे सगळे अधिकार तुला देणं ही जबाबदारी आहे माझी. दत्ता भाऊ, आणून द्या हा सगळं. हो चल. हो पण चल चल. तसं असेल तर स्पष्टपणे सांग. नाही तसं नाही मालक, मला वाजवायचंय पण मावं शरीर मला साथ देत नाही ना. नवरात्रीत पण माझ्या जीवाचं हाल तुम्ही पाहिलेत मालक. एवढ्या मोठ्या आनंदामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते तुला. आता ह्याच्यापेक्षा आणखीन मोठा सन्मान काय असू शकतो? आणि बघ, नवरात्रामध्ये 9 दिवसाचे 20,000 दिले होते.
आता फक्त 2 दिवसाचे 20,000 देतो. त्यापेक्षा अंगठा लावलेले कागद परत द्या म्हणा. पैशांचं काय नाही हो मालक, पण वाजविताना मधीच त्रास झाला तर मग रंगाचा बेरंग होईल ना. नाही होणार. त्रास झाला तर थांबू आपण, काय फरक पडत नाही मला. काही बेरंग वगैरे होणार नाही. अरे आमच्या विजयामध्ये संबळचा आवाज, ही हाऊस आहे आमची, आहे ना. हाऊसेसाठी तुला सांगतोय आम्ही वाजवायला. मग वाजवतोस ना, म्हणजे नक्की समजू ना मी. होय मालक. पाहिलंस का माधवी, पिल्लू जत्रेत हरवलेलं दिसतंय. वहिनी अगदी हाताला धरून फिरवते. आत्या ती आत आली ना. अगं हो, खरंच की. तू आत कशी काय आलीस ग? तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही, बाहेर काढलं होतं ना तुला. वहिनी हिला आम्ही बाहेर काढलं होता, हिचा अधिकार नाहीये इथे यायचा. हिला का घेऊन आलीस तू? पण माफ करा, कदाचित तुम्हाला कुणाला ऐकायला आवडणार नाही, पण ह्या घरचे सगळे अधिकार मी माझ्याकडे घेतलेत ह्या क्षणापासून. त्यामुळे कुणी कुठे असावं कुठे नसावं याचा निर्णय मी घेईन, आणि या निर्णयानुसार मुक्ता माझ्याबरोबर आणि इतर बायकांबरोबर स्वयंपाकघरामध्येच असेल, आपल्यातलीच एक म्हणून. नाही वहिनी, नाही, अजिबात नाही वहिनी. अगं ही आपल्यातली कशी काय होऊ शकते? हिचं ताट पेला वाटी सगळं मी वेगळं ठेवलंय. हिच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायला सांगितलंय मी आशाला. आणि कसं आहे ना वहिनी, रस्त्यातला एखादा दगड, त्याला आपण समजा शेंदूर फासला तर त्याच्या समोर जाऊन आपण हात जोडू, त्याला देवही मानू. पण त्याच्यासाठी मंदिर बांधायचं नसतं, कळलं ना. आणि आता राहिला प्रश्न जबाबदाऱ्याचा, तर त्या सगळ्या माझ्यावरच आल्यात. म्हणजे दादाला माहिती आहे काय आर्या? हो, आणि मीच सांगितलंय दादांना. आणि तुम्हाला माहिती आहे ना, दादा माझा शब्द टाळत नाहीत. अच्छा, म्हणजे घोळ इथूनच सुरू झालाय. तर म्हणूनच हे आले होते बहुतेक माझ्याकडे. घोळ? कसला घोळ? आणि कोण कोण आले होते? तुमचे दादा स्वतः आले होते माझ्या खोलीत, आणि त्यांनी मला सांगितलं की घरचे सगळे अधिकार घे म्हणून. मोठी आई, हा दिवा. मुक्ता, आपण कुठलंही चांगलं काम करायच्या अगोदर दिवा लावतो. माझा विश्वास आहे ह्या दिव्याची ज्योत आपल्या घरामध्ये आनंद आणि चैतन्य निर्माण करेल. ह्याचा प्रकाश प्रत्येकाच्या मनातला अंधकार दूर करेल. वय, मला लय वाटत या घरातल्या लोकांच्या मनातला एकमेकांविषयीचा राग दूर व्हावा. तुमच्या मनातलं प्रेम आणि शांती घरभर पसरा. काय भारी वास येतोय. कसला आहे हा? मुक्ता, हा जो दिवा लावलाय ना, त्याच्यामध्ये पितांबरीचं दीपशक्ती दिव्याचं तेल घातलंय. त्याला ना लव्हेंडरच्या फुलांचा वास आहे. तो सुगंध घरभर पसरला आणि तोच तुला येतोय. दिव्याच्या तेलाला एवढा भारी वास? हो, मस्तच आहे. हे दीपशक्ती दिव्याचं तेल खास पूजेच्या दिव्यासाठी वापरलं जातं. हे तेल वापरलं ना की दिवा जास्त वेळ तेवत राहतो, काजळी कमी धरते, धूर कमी होतो, त्यामुळे मनशांती मिळते,
आनंद वाटतो आणि एकाग्रता सुद्धा वाढते. दिव्याच्या तेलाला एवढं भारी वास आणि या दिव्याची ज्योत लय प्रखर आहे. हो. देवा, मला पण या दिव्यासारखी शक्ती दे आणि माझ्या वागणुकीने या घरात सुखाचा प्रकाश पसरू दे. मुक्ता, या दीपशक्ती दिव्याचं तेल, वात आणि ज्योत एकत्र येऊन अंधकाराचा नाश करतात. तसंच तू, मी आणि आजी आपण तिघी मिळून या घरावर आलेला अरिष्ट दूर करून टाकू. आणि माझी खात्री आहे, दीपशक्तीचा दिवा आपली प्रत्येक प्रार्थना पूर्ण करेल. वय, खरंच लय भारी आहे. मोठी आई, तुम्ही या घराच्या जबाबदाऱ्या परत तुमच्याकडे घेतल्यात, हे लय चांगलं केलं. मला खरंच लय आनंद वाटला. फक्त नुसतं जबाबदाऱ्या नाही घेतल्या तर मी माझ्या निर्णयावर तर ठाम राहणार आहे आणि हट्टच करणार आहे. मला मुक्ता सून म्हणून हवे आणि तीच माझी सून असेल. आणि वंच म्हणाऱ्या ना, ते अगदी बरोबर आहे. माझ्याकडे सत्ता नाहीये, फक्त जबाबदाऱ्या आहेत. ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये महत्वाची जबाबदारी आहे ती तुला या घरची सून करून घेणं. त्यामुळे या घराचं, घरातल्या माणसांचं भवितव्य उज्ज्वल होईल. पण त्यासाठी मुक्ता, हा नगरकर घराण्याचा हार तुझ्या गळ्यात यायला हवा. रेणुकाताई, मुक्ता, तुझी काळजी घ्यायला तुझे वडील आहेत, तुझ्यावर प्रेम करायला तुझे वडील आहेत. मुक्ताचं तसं नाहीये, कुणी नाहीये तिला. त्यामुळे याच्या पुढे मी मुक्ताच्या पाठीशी ठामपणे कायम उभी असेल. अगं, तू आजपर्यंत हेच केलंस. मला कमी लेखायचं आणि दुसऱ्यांचं कौतुक केलं. आपल्या माणसांना लाथाडल्यास आणि परक्यांना जवळ केलंस. आणि तुम्ही तसंच वागलेस ना. तोंड उघडायचं आणि मला वाटेल तसं बोलत सुटायचं. जाग आल्यावर समोर मुक्ता दिसावी, खानदानी दागिन्यांनी अशी छान नटलेली. आणि रावसाहेब आणि वैजंती येतं माझ्या डोसक्याजवळ उभं राहून काळजीने माझी चौकशी करतायत. तरी हे सपान. हो, ए आजी, तू ना आता जास्त विचार करू नकोस. मला माहितीये आपल्या घरात खूप अनबिलिव्हेबल गोष्टी घडतायत. हे पण तू त्याकडे दुर्लक्ष करा. आणखीन एक, कोणाच्या तोंडाला लागू नको. मी, आई, मुक्ता आम्ही सगळं नीट करणार आहोत. हा आजी. आणि काही दिवसातच तुला समजेल की ते स्वप्न नव्हतं. अगं मुक्ता खरंच आपल्या घरच्या दागिन्यात असेल आणि रावसाहेब तुझी आपुलकीने विचारपूस करत असतील. मोठी आई, अहो तुम्ही कशाला करता? मी आहे ना. नको ग, करते थोड्या वेळ. आणि आराम केला तरी डोक्यातले विचार तर जायला हवेत ना. त्यापेक्षा काम केलेलं बरं. आणि असंही आता डोक्यात विचार येणार नाहीत माझ्या. कारण सारंगच्या आत्याने मोठ्या काळजीने दूर केलं ना मला. दागिने इतक्या व्यवस्थित सांभाळून ठेवले होते त्यांनी दागिने. आणि असंही इथून पुढे आता कुणी आरामही करायचा नाही. कारण आपल्या सगळ्यांना घराला घर पण द्यायचंय ना. आई, मुक्ता
अगं आजीला शुद्ध आले. हो हो ठीक आहेत ना त्या? ती ठीक आहे, काळजी करू नका. पण तिने तुम्हाला दोघींना बोलवलंय. चला. हा दादा. वेद किसनराव जगताप. आश्चर्य वाटलं. फक्त तुला नाही, तुझ्या 5 पिढ्यांना ओळखतो मी. कारण माझ्या मुलीचा तू मित्र आहेस. नुसता मित्रच नाही आहेस, तिचा तुझ्यावरती विश्वास आहे. तुझे वडील किसनराव जगताप हे माझे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. आता उद्याच्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं परस्पर विरोधी उभे आहोत, तुला माहितीच असेल. हो 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 दादा, मला आहे कल्पना. त्यामुळे आमच्यात मैत्री नसली तरी वैरही नाहीये, पण आमच्या दोघांमध्ये राजकीय कुरघोड्या मात्र सतत चालू असतात. आता तुझं माझ्या मुलीबरोबर असलेलं नातं हे त्या राजकीय कुरघोडीचाच एक भाग आहे असं जर उद्या मला कळलं, मी सोडणार नाही तुला. नाही नाही दादा, हे बघा तसं खरंच काही नाहीये. हे बघा तुम्हाला तरी ह्याबद्दल माहिती आहे, पण माझ्या घरी याबद्दल काहीच माहित नाहीये कोणालाच. आणि प्लीज प्लीज विश्वास ठेवा दादा, माझ्या मनात असं काही नाहीये. आता तुला मी एक प्रश्न विचारतो, स्पष्टच विचारतो. माझ्या मुलीबरोबर लग्न करणार आहेस का नुसताच टाइमपास चालू आहे? काय रे, उत्तर द्यायला एवढा वेळ लावतोयस? मला लग्न करायचंय. मला ती भावी आहे मला माझ्या आयुष्यात. छान, चांगली गोष्ट आहे. चांगला मुलगा आहेस तू. रेणुकाच्या निवडीवर माझा विश्वास आहे. तिची निवड कधी चुकणार नाही. तिची काळजी घे आणि तिला संध्याकाळी घरी आणून सोड. हो हो दादा, मी करतो नक्की. आणखी नाही, तिने सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. तिला जे आवडतं. भूकच नाही मला अजिबात. आजी, असं करून कसं चालन? औषधं घ्यायची आहेत ना तुम्हाला. जेवल्याशिवाय गोळ्या कशा घेणार तुम्ही? अगं पर घास गिळवत नाही, त्याचं काय करू? तरी पण बळच खावं लाग ना. आपल्याला काय असं अंथरुणात बसून राहायचंय का? उठायचंय, चालायचंय. मुक्ता, अगं एवढा जीव लावू नगस ग. जेवढ्या लवकर जमल तेवढ्या लवकर माझ्यावरची माया कमी कर. आजी, असं का बोलताय तुम्ही? अगं खरं तेच सांगते. अगं भगवद्गीतेत श्रीकृष्णानं सांगितलंय, मोह माया दूर ठेवा. दुसऱ्यावर जीव लावला असेल तर तो काढून घ्या. अगं तुला मोठी लढाई लढायची आहे. अशी माझ्या जीवात अडकून राहशील तर जीव तोडून लढाई लढता नाही येणार तुला. आता जे मला झालंय त्याच्यावरून माझी तब्येत मला साथ देत नाही हे ध्यानात आलंय माझ्या. मी लई दिस टिकन असं नाही वाटत मला. आजी, असं नका बोलू.
मावं आयुष्य पण तू मला लागो. काय करू तुझं आयुष्य घेऊन? मला मिळालेल्या आयुष्याचं सार्थक नाही करता आलं आणि तुझं आयुष्य घेऊन काय दिवं लावणार मी? त्यापरीस माझं उरलं सुरलं आयुष्य तुला लागू दे आणि तुझ्या पोटी लेक म्हणून जन्माला येऊ दे. जन्माला येईन तेव्हा पहिल्या श्वासापासून मला मोकळा श्वास घेऊ दे ग. आसूबाई, कधीतरी आपलं मानतील, कधीतरी आईचा मान देतील म्हणून मी लई वाट पाहिली ग. त्यांच्याकडून जास्तच अपेक्षा ठेवली ग मी. जास्त नाही आजी. आजी चल बस. आजी चला. ये ये, तू घाबरू नकोस. आजी बस. मुक्ता, तू अतिशय चुकीचं करतेस. हे परस्पर निर्णय कसा घेतलास तू? तू त्याआधी दादांना विचारायला हवं होतंस. दादा या घराचे करते धरते. आजी या घरात सगळ्यात मोठे आहेत. या घराचा पाया ज्यांनी रोवला त्यांच्या बायको आहेत त्या. उलट सगळ्यांनी यांची परवानगी घ्यायला पाहिजे. त्यांना कोणाच्या परवानगीची काय गरज आहे? ज्या माणसाने या घराचा पाया रोवला, हे घर उभं केलं, त्या माणसाला आयुष्यातनं उठवणारी बाई आहे ही. तुला काय माहितीये काय घराबद्दल? तू बोलूच नकोस, समजलं ना? आजी तू शांत हो. तू ना यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. या घराचे खांब निखळून टाकलेस की या घराचा खांब झालीयस. अगं हे सगळ्यांना चांगलंच माहिती. आपण कोणी बोलणार नाही. मग तू लक्ष देऊ नकोस का? तुम्ही सगळे असे बघत काय बसलाय? आपण जेवायला घेऊ या, बसा. मी या बाई बरोबर जेवणार नाही. तू जा तुझ्या खोलीत परत. बघा, हिला कळलं. शिका तिच्याकडनं. अगं, बदल असाच घडत नसतो. कोणीतरी कुठून तरी सुरुवात करायलाच पाहिजे ना. त्यामुळं आजी आज इथंच जेवण. आपल्या मर्यादेत राहायचं. हा, या घराची शिस्त मोडायची नाही, कळलं ना? घ्या, हिला शिस्त काय कळणार? त्यासाठी ना शाळा शिकावी लागते. मोठ्यांचा अपमान करायचा, त्यांना तोंडाला वाटेल तसं बोलत सुटायचं, हे जर तुमच्या शाळेत शिकवलं असेल ना, तर मी अडाणीच बरी आहे. माझ्या संयमाची परीक्षा बघू नकोस. हे सगळं इथेच थांबव.
ही म्हातारी इथे असेपर्यंत मी जेवणार नाही. हो आत्याबाई, अहो तुमच्या एका इच्छे करता आमच्या इकडे भांडणाला तोंड फुटताय ना. अगं आई, जा ना खोलीत परत. आम्ही सगळं सहन करू शकतो, पण दादा टेबलावर बसून सुद्धा जेवणार नाहीत, ही गोष्ट नाही सहन करू शकत आम्ही. आजी बस तू. आजी बस. अरे लाज शरम विकून टाकली का तुम्ही लोकांनी? हो आताच तर ती दुखण्यातून उठली आहे. तिच्यासाठी एवढंसं करावं असंही कोणाला वाटलं नाही ना. अरे तिला किती स्ट्रेस देत आहे. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की आजीला स्ट्रेस द्यायचा नाही. त्यामुळे आता तिला जर काही बरं वाईट झालं ना तर ना याची जबाबदारी तुमची असेल. आणि मग मात्र मी एकालाही सोडणार नाहीये. मला ना कधीच वाटलं नव्हतं की माझ्याच रक्ताची माणसं ही इतकी वाईट असतील आणि त्यांच्या वागणुकीमुळे या माझ्याच घरात हे असे प्रसंग पाहायला मिळतील. अरे यार, तुम्ही इतके नीचपणे कोणाशी कसं वागू शकता? नाही, तुम्ही माणसंच आहात ना. तुम्ही पण बसा, मी सगळ्यांना वाढते. यांच्यातलं कोणीही जेवणार नाही. दादा जेवणार नसतील ना तर आम्ही कुणीही जेवणार नाही. पण का जेवायचं नाही? अरे जेवायचं नव्हतं तर मला आधीच सांगायचं ना, मी काहीतरी ऑर्डर केलं असतं. अरे ही ना मूर्ख नाही, ही महामूर्ख आहे. तुम्ही दोघांनी मुलीला नाही एका रिकाम्या डब्याला जन्म दिलाय. हो दादा. तू तू तुला जे मागवायचंय ना तिकडे जा आणि मागव. एक दिवसाचा नक्की आहे, ज्या दिवशी तुम्ही आजी समोर बसून गप्पा मारत जेवण करा. तुला पुन्हा पैज लावायची खुमखुमी आली काय? ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण करतो. लावली पैज. काय म्हणालीस आता? या थेरडी बरोबर मी समोर बसून जेवेन. तो क्षण आणून दाखव तुम्हाला. आणि तुमच्यापैकी कोणाला हिच्या बरोबर सहभोजनाला बसायचंय? नाही नाही, अजिबात नाही. मला सुद्धा नाही दादा. मला तर भूकच नाही. आजी, कोणी जेव ना जेव, तुम्ही जेवा. मुक्ता, अगं मला एकटीला कसा घास गिळेल ग? ए रावसाहेब, तुम्ही बस ना जेवायला माझ्या संग. आजी, अगं आम्ही आहोत. तू खा, तू सुरू कर. हे दोघं आहेत ना थेरडी बरोबर जेवायला. तिघच जेवणार होता तर वरच बसून जेवायचं ना, इथे कशाला आलात? जेवा. चला रे चला, चंद्राबाईचा तमाशा संपलाय. चला निघा आपापल्या खोलीत. भाऊ काका या, तुम्ही आजीला भरवा.
इतिहास विसरायचा नाही. आपला इतिहास काय सांगतो? जे जे माझ्या विरोधात जातात त्यांचे काय हाल करतो मी माहितीये ना. तेव्हा इतिहास विसरायचा नाही. मला आपलं वाटायचं तमासगिरणीचा मुलगा आहे. आता तमासगिरणीच्या पोटी जन्म घेतला त्यात ह्याचा काय दोष बिचाऱ्याचा. म्हणून कधी अंतर दिलं नाही रे. शेवटी नासक रक्त ते नासकच निघाला. दादा मला माफ कर. असं नाही, 4 वाक्यात बोलायचं. पहिलं, दादा मला माफ करा. दुसरं, मी पुन्हा असं वागणार नाही. तिसरं, मी तुमच्या विरोधात जाणार नाही. आणि चौथं, मी जे काही केलं तो माझा गाढवपणा होता, मूर्खपणा होता. बर, पहिला, दादा मला माफ करा. मी पुन्हा असं वागणार नाही. मी पुन्हा असं वागणार नाही. मी तुमच्या विरोधात जाणार नाही. तुमच्या ते विरोधात जाणार नाही. मी जे काही केलं मी जे काही केलं तो माझा मूर्खपणा होता. तो माझा मूर्खपणा होता. गाढवपणा होता. ही वाक्य बोलताना अशी जीभ अशी कशी आतमध्ये वळते उलटी, अशी पटकन कशी नाही बोलली जात वाक्य. तू मगाशी बोललास की नाही, आईच्या बरोबर जेवायला मी तयार आहे. कसं बोललास, बोलून दाखव एकदा. मी आई बरोबर. तेव्हा नाही जीभ वळली रे तुझी. तेव्हा नाही जीभ वळली तुझी. एका कामाचं नाहीस तू ना करता तरी सुद्धा सगळ्या गरजा भागवल्या. खायला प्यायला दिलं, चांगले कपडे लत्ते ऐशो आरामात राहायला दिलं, पोरीला सांभाळलं, तिचं शिक्षण केलं. काय कमी केलं रे? काय कमी केलं मी? तुला ना करता मनुष्य त्या घरातल्या बायकांच्या पंक्तीत बसण्याच्याच लायकीचा आहेस तू. घरकाम करत राहा. माझ्या अशा कुठल्या कामामध्ये तुझा मला उपयोग झाला सांग ना. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुन्हा जर कधी म्हातारीची बाजू घ्यायला गेलास तर तुझ्या पोटच्या पोराच्या हातून तुला चापकानं फोडायला लावेन. कळलं? मी जसा म्हातारीशी वागतो ना तसा तुझा मुलगा तुझ्याशी वागेल. तेव्हा एक बाप म्हणून कशी आतडी पिळवटून निघतील याचा अनुभव येईल तुला. आधीच त्याच्या मनामध्ये तुझ्या नाकर्तेपणाविषयी संताप आहे. त्या संतापाला हवा देऊ नकोस. पस्तावशील, लक्षात ठेव. हो दादा, तुम्ही हे काय करताय? हो, तुम्ही जरा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही माणूस म्हणून एवढे वाईट नाही आहात. कारण देवी आईची तुमच्यावर कृपा आहे. याचा अर्थ देवी आईला पण अपेक्षा आहे कधीतरी सगळ्यांची चांगले वागाल. जास्त शहाणपणा करून बोलायचं नाही ना. एक पैज काय जिंकलीस तर माझ्या वरचढ होण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुमच्यापेक्षा वरचढ व्हायला हे सगळं करीत नाहीये. या घरात सगळ्यांना समान वागणूक मिळावी म्हणून हे सगळं करतेय. आम्हाला तुमच्या वरही जायचं नाही आणि तुमच्या पायाखाली चिरडायचं पण नाही. दादा, वाढत्या वयात आज जो तू विचार केलास ना की आजीला सोबत जेवायला घेऊन येऊ,
आणि तसं घडवलंच सुद्धा. मग तुला खरंच सांगतो, ह्याचा कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की हे असं काही होऊ शकतं. मी असं काय झालं की लगेच थँक्यू नका म्हणत जाऊ. मला जे मनापासून वाटतंय तेच मी केलं. एवढं काहीच मोठं नाहीये त्यात. अगं फक्त मोठंच नाही, हे भव्य आहे, अफाट आहे. बरं ऐका ना, तुम्ही जेवायला घ्या. मी घरच्यांनी काय खाल्लंय की नाही बघून येते. मुक्ता थांब ना, मी पण येतो तुझ्यासोबत. अगं मला पण हाच प्रश्न सतावतोय की दादांनी त्यांना का थांबवून ठेवलं असेल. आपण तिथे जाऊ आणि आल्यावर सोबतच जेऊ. नाही नको, आता मी एकटेच जाते भेटायला. आज सकाळी जे घडलं, तुझ्या पापाचं प्रायश्चित्त तुझ्या पापाला करावं लागतंय माझे तळवे चाटून. ते चित्र जातच नाहीये माझ्या डोळ्यासमोर. समजू शकतो, दादांचा अहंकार त्यांना कुठल्या थरापर्यंत घेऊन जाऊ शकतो ना, हे मी चांगलंच समजू शकतो. आठवलं तरी अंगावर काटा येतो माया. हे सगळं मला विसरायला पाहिजे, पण त्यासाठी मला त्यांच्याशी बोलणं लय गरजेचं आहे. बरोबर आहे तुझं, आणि मला पण असं वाटतं की मला त्यांच्याशी बोलायला हवंय. आता तुम्ही थांबा, आता मी एकटीच जाऊन येते. कारण फक्त त्यांच्याशी बोलण्यापेक्षा त्यांच्या नजरेला नजर देऊन बोलणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही सोबत असला तर मला त्यांना तोंड नाही देता येणार. खर तर तुमच्याशिवाय सोपं नाहीये, पण आता मला एकटीलाच जायला पाहिजे. त्यासाठी सहन करावं लागत, सुकून द्यावं लागते, वेळ जावा द्यावा लागतो. हे बघ, परत सांगतोय, ध्यानात ठेव, इथून पुढचा प्रवास अजून बेकार असणार आहे. झाला असं तर वाढायला घ्या. तू पण जेवून जा. एवढा वेळ एकमेकांसंग बोला त्या, पण शर्मेनं एकमेकांकडे पाहत सुद्धा नाही. आणि तुमच्या डोळ्यात असलेलं एकमेकांविषयीचं प्रेम, काळजी लपून राहत नाही. अहो, तुम्हाला लाज वाटल असं तुम्ही काही केलेलं नाहीये, मग का अशी नजर चोरू राहिले. हाच जर नजर मिळवली नाही ना, तर मग परत नजर मिळवणं हाचपेक्षा जास्त अवघड होईल. तेव्हा आता अजिबात न टाळता एकमेकांकडे पहा बरं. मायामुळे तुम्हाला लय सोसावं लागलं. खरंच माफ करा. नाही बेटा, तुझी काहीच चूक नाहीये. नाही अण्णा, मलाच इकडे यायलाच नाही पाहिजे होतं. कोणी खूप मोठी हो, तुम्ही सगळेच एवढे मोठे व्हा की कोणत्या बी गोष्टी तुमच्या पोराबाळांना तुम्हाला सहज घेता येतील.
आमच्यासारखे गाजलेले आईबाप कधीच होऊ नका, अजिबात होऊ नका. त्यांना मोठी स्वप्न बघायला शिकवा. वैजयंती, नाही मी बाहेरच ठीक आहे. तुमच्या आठवणीने नाही तर मुलीच्या काळजीने इथे आली. रात्र झाली तरी रेणुका घरी आलेली नाहीये. तुमचं काही बोलणं झालं का तिच्याशी? झालंय माझं बोलणं. ती जिथे कुठे आहे, ज्या कोणा बरोबर आहे तिथे ती सुरक्षित आहे. काळजी करायचं काही कारण नाहीये. खुश आहे म्हणजे काय म्हणताय तुम्ही? रात्री सुद्धा घरी नाही येणार आहे का ती? ती घरामध्ये असताना जर एवढी काळजी केली असतीस ना तर हा प्रश्न विचारण्याची वेळच आली नसती. आता मोठा तुला मायेचा पुळका आलाय ग. तू काही इथे उभी आहेस? घरातली दोन मोठी माणसं बोलतायत, महत्वाचं बोलतायत, तेव्हा इथे थांबायचं नाही. कळत नाही तुला? आता हे सुद्धा मी शिकवायला पाहिजे. मला पण असंच होतं. मजा येते ना? हा लय बेकारी. मी म्हटलं होतं ना तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबर खेळायला खूप मजा येईल. हा भारी वाटते. मी तुला शब्द देतो आणि मी त्यावरून त्याला किस्सा सांगते. माझ्याकडे ना खूप किस्से आहेत. या घरात ना कोणतरी आहे ज्याला माझे किस्से ऐकायला आवडतात. हा आवडतात. मुक्ता, आउट हाऊस कडे चाललीस का? नाही, मी रेणुका ताईंना परत आणायला चालली. काय? रेणुकाला? होय. बाळांनो तुम्ही खेळा. पुढचा शब्द. गजानन, तुला खरंच वाटतंय का की तुझ्या बोलण्यानं ती परत येईल? अगं रेणुका अनबिलिव्हेबल आहे. हे बघ, तू तिथे गेलीस ना तर तुलाच नको नको ते बोलेल ती. हो मी ऐकून घेईन सगळं. एकदा प्रयत्न तर करायला पाहिजे ना. बरं ठीक आहे, मी पण येतो. प्रयत्न करायचेच आहेत ना तर आपण दोघं मिळून करू. बर चला. हो चल. एक मिनिट. काठी? दादा मामांकडे नाही काठी आहे ज्याने ते कोणालाही मारू शकतात. खेळताना घरातल्या लोकांचा उल्लेख होऊ देऊ नका. उल्लेख म्हणजे? उल्लेख म्हणजे ते जाऊ द्या, आल्यावर मी सांगेन. हे बघा, मी आणि मुक्ताताई आम्ही दोघं रेणुका दिदीला परत आणायला चाललोय. तुम्ही दोघं आपापल्या रूम मध्ये जा. ठीक आहे? चला. एकमेकांसोबत आवडत वाटतंय ना खेळायला. हो अगं, साधे गोळे जीव आहेत का ते? भेदभाव, चालूपणा ह्यापासून कोसो लांब आहेत का ते? सगळेच जण असे असते तर जग किती सुंदर झालं असतं का? काय झालं? काही नाही, निघूयात आपण. पण मुक्ता, तुला खरंच वाटतंय का की रेणुका आपल्यासोबत परत येईल? रेणुकाला परत घरात आणणं खूप अशक्य होतं. मला तर टेन्शनच आलं होतं की आता हे कसं होणार आहे. थँक्स, खूप वेगळी आहेस यार तू. घर सोडून गेलेल्यांना तू परत घरात आणतेस. आणि ही लोक तुला या घरातून बाहेर काढायला बघताय. मुक्ता, बिलीव्ह मी, हे बघ, तुझ्यासारखं एक जरी जण या घरात असतं ना तर या घराचं मंदिर झालं असतं. रेणुका, तू कधी आलीस? नाही म्हणजे आलीस ते बरंच झालं, पण तूही त्या मुक्ताच्या सांगण्यावरून परत आलीस का? म्हणजे तिने तुझंही मन जिंकलं तर? मोठी आई, आजी आणि आता तुझ्यावरही जादू केली तिने. काय आर्या, एवढ्या दिवसात तू रेणुकाला ओळखलंच नाही?
मी अशी सहज परत येईन, तेही मुक्ताच्या म्हणण्यावरून. अगं पण मग तू परत आलीसच कशी? घेऊन तर मुक्ताच आलीये, पण एका अटी. अटीवर? कसली अट? तुम्ही अण्णाला म्हणाले होते की तुम्ही नोकर म्हणून नाही तर याही म्हणून संबळ वाजवला. हो, पण त्याचं काय? तुम्ही जे बोलितात ते करिता, म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी असताना तुम्ही काही करून ते घडवून आणता. जे आपल्यासाठी चांगलंच आहे त्यांनी मोठे वाद होतात, लय माणसं दुखावली जातात, आणि मला वाद घालून आपला इजे नकोय. मला नाही पटणार. अगं पण हीच योग्य वेळ असते ना असे लहान सहान बदल घरात घडवून आणण्यासाठी. आणि मुक्ता, मला काय वाटतं आपण ही वेळ सोडायला नको. तुला असं म्हणायचंय का की उद्या मी अण्णांच्या बाजूने उभा नको राहू? अगं मुक्ता, मग रावसाहेबांनी आज सारखा अण्णांचं परत अपमान केलं तर? तुम्ही त्या गोष्टीची आठवण नका करून देऊ. माझ्या जीवाची लय घालमेल होते. मुक्ता, तू टेन्शन घेऊ नकोस. उद्याचं सगळं माझ्यावर सोड, बिनधास्त राहा. हे बघ, मी स्वतःहून कोणताच वाद घालायला जाणार नाही. आपण दादा मात्र जर काही चुकीचं वागायला गेले तर मात्र मी गप्प बसणार. आणि आतापर्यंत त्यांना सुद्धा हे कळून चुकलं असेल. मला म्हणाली होतीस, आपण ते पण उलट. लग्नानंतर तर तू कधीच म्हणाली नाही. एकदा म्हण ना प्लीज. खरंच काय डोकं लावलंस यार तू रेणुका, ब्रिलियंट. पण तुला तिच्यावर विश्वास आहे ना? नाही म्हणजे तू टाकलेली अट पाळेल ना ती? तिला पाळावीच लागेल. दादांना हे समजल्यावर ते किती खुश होतील. त्यांच्यासाठी हे मोठं सरप्राईज असेल. आर्या, तू बघ, आता एक एक करून ना सगळं व्यवस्थित होईल. मुक्ता, अगं मी थांबलोय यार, म्हण ना प्लीज. नाही, आता नको. अगं आता आपण नवरा बायको आहोत, आता कशाला असतेस? हा, म्हण ना प्लीज यार मुक्ता. जोपर्यंत तू म्हणत नाहीस ना मी इथून जाणार नाही. तर आपली बायको आपल्यासोबत राहत नाही, एक वेळ मी सहन करू शकतो. अगं पण तुझ्या तोंडून साधा आय लव्ह यू ऐकायला मिळत नाहीये. हे अनबिलिव्हेबल आहे आणि मी हे सहन नाही करणार. अण्णा प्लीज यार मुक्ता. तुमच्या सोबत खोलीत राहायला येईल ना तेव्हा म्हणी तोवर धीर धरावं लागल. अरे यार, अगं या वाट पाहण्याच्या खेळानेच वाट लावलीये. खरं प्रेम तर वाट पाहण्यातच आहे. मी आता बोलले आणि तुम्ही ऐकलं तर तुम्हाला तेवढा पुरताच आनंद होणार आहे. समोरचा माणूस आपल्यावर जीवापाड प्रेम करते हे माहित असताना सुद्धा हेच शब्द ऐकायला अजून काही दिस. आय लव्ह यू सारंग. लई प्रेम करते तुमच्यावर.
पण आता मी तुम्हाला हे कधीच सांगू शकणार नाही. तुम्ही माझ्या कायम सोबत असाल. मी तुमच्याशी लय गप्पा मारत राहीन. आपण या जन्मात नाही भेटलो म्हणून काय झालं, पुढच्या जन्मी आपण नक्की भेटू. त्यावेळेस गरीब श्रीमंत भेदभाव नसतील. माणसाचं त्याच्या अवकातीशी श्रीमंतीशी लग्न न होता माणसाशीच लग्न होईल. तेव्हा आपण नक्की भेटू. तोपर्यंत माझी वाट पाहावी लागत. हे सगळं तुमच्यासाठी आहे. आजच्या कार्यक्रमाला संबळ वाजवताना तुम्ही हे घालायचं. अहो एवढं नका करायला लावू छोटे मालक. अहो आधीच घरातलं वातावरण चांगलं नाही. त्यात मोठ्या मालकांसमोर आम्ही हे असलं नवीन कापड घालून गेलो तर त्यांना असं चिमट काढल्यागत होईन. बसा तुम्ही. मालक हो बसा. हो काय म्हणताय तुम्ही? हो ही तुमच्या मुलीची सासूरवाडी आहे. आणि जरी रावसाहेब तुम्हाला काहीही समजत असले ना तरी तुम्ही त्यांचे व्याही आहात हे विसरू नका. आणि आज रावसाहेबांबरोबर जे अनेक लोक येणार आहेत ना त्यांच्या समोर तुम्ही रावसाहेबांचे नोकर नाही तर त्यांचे व्याही म्हणून उभं राहायचं. नाही नको 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 नको. त्यांना जे आवडत नाही ना ते नको करायला छोटे मालक. अहो त्यांनी मला व्याही नाही म्हणलं, स्वीकारलं नाही तरी मला काही वाईट वाटणार नाही. माया पोरीला या घरात सून म्हणून स्वीकारलं तरी मला खूप झालं. छोटे मालक तुम्ही आमच्यासाठी लय चांगलं केलं तुम्ही. पण आता इथं ह्या घरात तुम्ही आमच्यासाठी काय करायला गेलात तर सारखी भांडणं होणार, सारखी किरकिर होणार आहे. हे बघा अण्णा, मी याआधी सुद्धा स्वतःहून कधीच भांडण केलं नाही आणि यापुढेही करणार नाही. पण अण्णा जर त्यांनी सगळ्यांसमोर तुमचा अपमान केला ना तर मात्र मी शांत बसणार नाही. हे बघा मी तुमचा मुलगा आहे आणि त्या नात्यानं मी त्यांना विरोध करणारच. आणि सोबत त्याच्या गरीब कुटुंबालाही बोलवतो. काय त्या निमित्ताने आमच्यासारख्या लोकांच्या बरोबर गोडधोड खायलाही मिळतं कधी नव्हे ते. चहा पाण्याचं काही करायचं असेल तर मी जाते. दादा ह्या नवीन दिसतात. ह्या कोण? आत्मारामची मुलगी. अच्छा, ह्यांना घर कामासाठी आणलंय वाटतं. नाही, माझी बायको आहे. नुकतंच आमचं लग्न झालं.
आणि हे आत्माराम शिंदे नावाजलेले संबळवादक. आता प्रकृतीमुळे त्यांना थोडा त्रास होतोय, नाहीतर संबळ वाजवण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. हे फक्त इतकंच नाही, तर हे माझे सासरे आहेत आणि रावसाहेबांचे व्याही. आणि मुक्ताचा परिवार इथे कुठल्याही अपेक्षेने संबळ वाजवण्यासाठी आलेला नाही, तर ते आपल्या व्याह्यांना म्हणजेच रावसाहेब नगरकरांना देवी आईचा आशीर्वाद मिळावा म्हणूनच संबळ वाजवण्यासाठी आले. आमच्यापेक्षा परिस्थितीनं खूप गरीब आहेत, मान्य आहे, पण मनानं, विचारांना आणि वागणुकीनं ते आमच्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत. आमची दोन्ही कुटुंब म्हणजे एक परिवार, त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना वेगळं समजू नका. दादा, ते रोहिदास काका आहेत ना, त्यांनी काहीतरी पाठवलंय तुमच्यासाठी. चला मी दाखव. सुर प्रगटला हो त्याच्या त्रासा भेणे, हे त्याच्या त्रासा भेणे मोठा हाहाकार उठला हो. जय जय माय भवानी. आई राजा, आज या घरात आपण एकमेकींना शेवटचं पाहतोय. आज रात्री मी इकडनं निघून जाईन. त्यांच्या मनात मायेविषयी भलं बुरे येऊ देऊ नको. काही गैरसमज शिल्लक ठेवू नको. माया खुनाबद्दल काहीच राग नाही. तारंगला, त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना सुखात आनंदात ठेव. कुणाला काही कमी पडू देऊ नको. जाईच्या रूपाने पृथ्वी ब्रह्मा ते जाऊनी हो, होती झाली कष्टी आपुले गाढाणे सांगुनी हो. तेव्हा हरिहर ब्रह्मा, तेव्हा हरिहर ब्रह्मा आले तुझ लागी शरण हो. जय जय माय भवानी अंबा तुळजापूर वासिनी हो. चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी, जय जय माय भवानी हो. जय जय माय भवानी. आई राजा, अरे रावसाहेब नगरकरांचा, अरे रावसाहेब नगरकरांचा, अरे रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा. गजा, पंप आहे ना? आणलंय ना ते काय? हातांना लागेल. अगं त्याला सांग ना, हा फटाके उडवायला जातोय. सांग की जरा. बाळा, असं नाही वागायचं. जरा लोकांमध्ये मिक्स हो. आता तुमचे संबंध बिघडलेत, आता हे तू लोकांना दाखवणार आहेस का? जरा चेहऱ्यावरती आनंद ठेव. आणि हो, तुझ्या बायकोला घे आणि आनंदोत्सव साजरा कर. हे फटाके फोड. चेहऱ्यावर आनंद. आज रात्रीपासून मुक्ता या घरात नसेल आणि सारंगला सुद्धा ती शोधून सापडणार नाही. तो दुःखी होईल आणि तेव्हा तुझं काम सुरू होईल. तू त्याला दुःखातून बाहेर काढायचं आणि स्वतःमध्ये अडकवून टाकायचं. रेणुका, सारंग त्या मुक्ताला एवढ्या सहज विसरून माझ्या हातात येईल असं वाटते तुला? बघ तिकडे, बघ कसा गुलू करतोय तिच्याशी. मामा, काम झाले बरं का? सारंगला फटाका दिलाय.
आणि तुला सांगितलं की मुक्ताला घेऊन फटाके उडव. बेस्ट केलंस बाग. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हॉस्पिटलला सहजासहजी तिला नेताना कुठलीही गाडी तिला मिळता कामा नये. मामा काळजी करू नका, असं काहीही होणार नाही. खूप लोक आलेत आणि निदान त्यांच्या समोर तरी आपल्याला हा आनंदाचा क्षण साजरा करायला हवा. आपल्या घरातले जे वाद आहेत ना ते असे बाहेर यायला नको. बरोबर बोलतात. तुला फटाके फोडायला आवडतात ना? हा आवडतात. हे घे तुला फटाके. आणि हा मोठा भुईनाळा मुक्ताताईला फोडायला द्यायचा. कुणाला? मुक्ताताईला. हा हे कुणाला? मला. आणि हा भुईनाळा मुक्ताताईला. हा गजा, अरे एकटं नको ना फोडू, मुक्ताताईला येऊ दे. मुक्ताताई हे तुला फोडायचंय. घाबरू नकोस, मी आहे ना. थांब मी फुलभाजी घेऊन येतो. दादा येतो आम्ही. हा राहू दे राहू दे राहू दे. हळूहळू ग बाळा. फाटक्या पण चांगलंच भाजलंय तिच्या. काय अगं देवी आई, अगं काय झालं काय? अण्णा एवढं काही नाही झालंय. तुम्ही नका तरस करून घेऊ, मला नाही तरस होते. अरे बघ आत्माराम, एवढं झालंय तरी आपल्यालाच धीर देते ती. आणि नको काळजी करू, डॉक्टरसाठी गेलेत ना घरातले सगळे. अरे येतील डॉक्टर. मुक्ता येतील ना डॉक्टर बाळा. हुंकर मारू का? गार वाटेल मग तुला. हा अरे काय झालं? कधी येतो काही म्हणाले का ते? अरे नाही, इकडे जरा ती ही आहे इमर्जन्सी.
हा ठीक आहे, थँक्यू. ते डॉक्टर खंडेलवाल गावाला गेलेत. ते डॉक्टर यादव त्यांच्या त्या क्लिनिक मध्ये खूप गर्दी आहे, घरी यायला नाही म्हणता येत ते. पण मग ते सासूबाईंच्या वेळेला आलेले ते डॉक्टर पाध्ये त्यांचं काय झालं? ते सुद्धा घरी यायला नाही म्हणतायत. ते म्हणतात पेशंटलाच घेऊन दवाखान्यात या, गर्दी आहे. बाबा आता कसं करायचं? वहिनीला खूप त्रास होतोय हो. तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल. ते नाडकर्णी हॉस्पिटल भाजलेल्या पेशंटसाठी खूप चांगलं आहे. आपण तिला घेऊन तिकडेच जाऊयात. हा चालेल चालेल. चालेल काय चालेल, प्रायव्हेट नको. म्हातारे माझं डोकं सरकवू नको. हा अरे शरम वाटली पाहिजे र तुला. ती मुक्ता धावली नसती ना तर तू जित्ता राहिला नसतास. अरे स्वतःचा जीव धोक्यात घालून तुझा जीव वाचवला. तिला बघायला जायला सुद्धा तू तयार नाहीस. मला अक्कल शिकवायची ना. मी काय करायचं काय नाही करायचं तू नाही शिकवायचं मला. इतकं वंगाळ वागू नगस रे. म्हणलेलंच आहे, अन्नदाता आणि जीवनदात्याला कधी इसरायचं नाही. नाहीतर पुढच्या संकटाच्या येळी दैव आपल्याला इसरत. तुझा मान सन्मान जरा बाजूला ठेव आणि खोली बाहेर पड. जाऊन जरा तिची विचारपूस कर. तू निघता येत ना. कोणा जर आतमध्ये आलीस ना तर परिणाम फार भयंकर होतील. खरंय, ह्या जन्मात देवाला तुला दगडच बनवायचं होतं. चुकून माणसाच्या जन्माला घातला बघ. चल निघ. दादांना तिथपर्यंत जाण्याची गरजच नाहीये. ही मुक्ता बरी झाली की स्वतः जाऊन सांगेल. ती कसली सांगते? तिला काय माहित की हा कांड आपल्या दोघांचा होता म्हणून. मामा, ज्या अर्थी ती दादांना वाचवायला आली ना तिला नक्की माहित असणार की आपलंच आहे हे. फार शाणी आहे ती, किंवा किमान तिला कुणकुण तरी लागलीच असणार आहे. अरे बाप रे, म्हणजे लवकरच आपली चांबडी सोडली जाणार आहे. मी काय म्हणतो युवराज, आपण दाजींना भेटलो आणि त्यांना सांगितलं की हा प्लॅन तुमच्यासाठी नव्हताच तर मुक्ताला संपवायला होता, तर त्यांचा विश्वास बसेल आपल्यावर? काही सांगता यायचं नाही मामा. अरे बाप रे, नाही तरी पण मला हेच योग्य वाटतंय. आपण दाजींना भेटूया आणि सर्व काही सांगून टाकूया. हे तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? पण दाजी, आम्ही तिच्या मरण्याचं तुम्हाला सरप्राईज देणार होतो. अरे पण हे सांगायला मी शिल्लक राहिलो नसतो ना. गाढवाच्या पोटी जन्माला आलात काय तुम्ही? या सगळ्याचा मी छडा लावणारच होतो. माणसं पाठवलेली होती. त्याच्यानंतर जर मला तुमची दोघांची नावं जर कळली असती ना तर दोघांचे आधी हातपाय मोडले असते आणि मग विचारलं असतं असं का केलं. रेणुकाने चांगला प्लॅन केलेला होता. मला हे न सांगता मुक्ता घरातनं कायमची निघून गेली असती. तुम्ही सगळ्यावरती बोळा फिरवलात. निघा आता. बरं झालं बाई, जास्ती काही झालं नाही. नाही तर आज या घरात बाई काही झालं नाही ना वा. मग वंगाळ कशाला बोलताय? देवानं चांगलं तोंड दिलंय, जरा चांगलं बोला की. अगं मी काळजीने बोलत होते ना. लई काळजी. देवी आईने आपल्यावरचं संकट दूर केलं. ते म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ नव्हती आली. तेच ना, म्हणजे तसं बरंच लागलंय, म्हणजे बरीच भाजलीये ती. पण आता सारखं सारखं त्या दवाखान्यात जावं लागेल. किती ग बाई, किती खर्च येईल आता ह्याला. येऊ दे, यायचा तेवढा खर्च येऊ दे. मी करीन खर्च तो. हजार लाख वाटेल तेवढे पैसे मी खर्च करीन. कारण आज मी ते जिवंत आहे तो केवळ तिच्यामुळे.
माझ्यावरचं संकट तिने स्वतःवरती ओढवून घेतलंय. मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन मुक्ता. हे बघ मुक्ता, मला माहितीये तू अतिशय स्वाभिमानी आहेस. पैसे तर घेणार नाहीसच, पण मी तुझे आभार मानलेले सुद्धा तुला चालणार नाहीत. तेही तू स्वीकारणार नाहीस. माझं म्हणून काही कर्तव्य आहे की नाही? आज जो काही मी आहे, मी जिवंत जो इथे उभा आहे, तो केवळ तुझ्यामुळे. तुझ्यामुळे जणू काही माझा पुनर्जन्म झालाय ग. आत्माराम, मला तुझी पोरगी म्हणजे 100 नंबरी सोना आहे रे. मी समजूच शकलो नाही तिला. श्रीमंतीची, अहंकाराची झापड आली होती डोळ्यावरती, पण तुम्ही ती उतरवलीत. माझी जागा कुठे आहे ते मला कळलं. डोळे बंद करून सुद्धा जे दिसतं ते उघड्या डोळ्यांनी पण मी पाहू शकलो नाही रे. खूप त्रास दिलाय मी तुम्हाला, खूप त्रास दिला. गुन्हेगार आहे मी तुमचा. माफी मागण्याची खरं तर माझी लायकी नाहीये, पण वैजयंती, फार चुकीचा वागलो मी तुझ्याशी. नका असं बोलू. तुम्ही आता जे वागलायत ना, त्याने भरून पावले. काय झालं? मला रेणुकाची काळजी वाटतेय. दुखावली गेली असेल. बोलायला हवे तिच्याशी. तुम्हाला जशी जाणीव झाली ना, तशी तिलाही व्हायला हवी. होईल. आपण बोलूया का तिच्याशी? नाही, तिला जाणीव होईल. काय आता मी बदललोय ना, अख्खं घर बदलेल, घरातलं वातावरण बदलेल, घरातली माणसंही बदलतील, रेणुकाही बदलेल. आपण बोलूया तिच्याशी आधी. रेणुका ते अजिबात खुश नाही. छोटे मालकन ती कुणाचं ऐकणार पण नाही. मी या घरातून निघून जाईन असं त्यांना शब्द दिला होता, आणि मला जावंच लागणार आहे. नाहीतर त्या घर सोडून जातील. नाही, मला या घरात फूट नाही पाडायचे. दादांनी मला स्वीकारलं तरी मला जावंच लागल. घरात सगळं चांगलं झालं. त्यांनी आजीला पण आई म्हणून हाक मारली आणि त्यांच्या मनात ह्या घरात स्थान दिलंय. हा आनंद माझ्यासोबत राहणारच आहे. तसे दादा बदलले म्हणून सगळेच बदलतील असं नाही ना. बदलले तरी मला